एक सेठ अतिशय धार्मिक आणि श्रीमंतही होता. एकदा त्याने आपल्या घरी पूजा केली आणि संपूर्ण शहराला आमंत्रित केले. पूजेसाठी बनारसहून विद्वान शास्त्रीजींना बोलावण्यात आले आणि भोजन व्यवस्थेसाठी शुद्ध तुपाने बनवलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक करिता जवळच्या गावात राहणाऱ्या एका महिलेला सांगण्यात आले. शास्त्रीजी कथेला सुरुवात करतात, गायत्री मंत्राचा जप करतात आणि त्याचा महिमा सांगतात, हवन पारायण इत्यादी होते. लोक कथा ऐकायला येऊ लागतात आणि शेवटी सर्वजण भोजनाचा आस्वाद घेऊन घरी परततात. हा असा क्रम रोज सुरूच असायचा. जेवणाचा प्रसाद बनवणारी बाई खूप तरबेज होती. प्रत्येक दिवसाप्रमाणे एके दिवशी शास्त्रीजींनी गायत्री मंत्राचा जप केला आणि त्याचा महिमा सांगताना म्हणाले की या महामंत्राचा जर संपूर्ण एकाग्रतेने जप केला तर हा भवसागर ही पार करता येईल आणि मनुष्य जन्ममृत्यूच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. तेवढं मात्र त्या स्वयंपाक करणाऱ्या महिलेला श्रवण झालं आणि ते मनात ठेवलं. कथेचा शेवटचा दिवस आला. त्या दिवशी ती महिला वेळेपूर्वी आली आणि शास्त्रीजींकडे पोहोचली. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली की शास्त्रीजी, तुमच्यासाठी एक विनंती आहे. शास्त्री त्याला ओळखत होते. त्यांनी तिला स्वयंपाक करताना पाहिले होते. ते म्हणाले, मला सांग, तुला काय विचारायचे आहे. ती थोडी संकोचली आणि म्हणाली, शास्त्रीजी, मी एक गरीब स्त्री आहे आणि शेजारच्या गावात राहते. आजचे जेवण माझ्या झोपडीत असावे अशी माझी इच्छा आहे. सेठजीही तिथे होते. त्यांना थोडा राग आला पण शास्त्रीजींनी त्यांना अडवून त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि म्हणाले, तू अन्नपूर्णा आहेस. इतके दिवस तुम्ही चविष्ट जेवण दिलेत, कथेनंतर मी तुमच्यासोबत येईन. बाई आनंदी झाल्या. कथा संपली आणि ती शास्त्रीजींपर्यंत पोहोचली. वचनाप्रमाणे ते चालायला लागले. गावाच्या सीमेवर पोहोचले आणि समोर एक नदी असल्याचे दिसले. शास्त्रीजी थोड थांबले कारण पावसाळा होता आणि नदी दुथडी भरून वाहत होती आणि कुठेही बोट दिसत नव्हती. शास्त्रीजींना थांबताना पाहून त्या महिलेने आपले कपडे अंगाभोवती व्यवस्थित गुंडाळले आणि शास्त्रीजींना काही समजण्याआधीच तिने शास्त्रीजींचा हात धरून नदीत उडी मारली आणि जोरात ओम भूर्भुवः स्वाहा, ओम भूर्भुवः स्वाहा म्हणत ती बोलू लागली आणि पोहायला लागली. काही क्षणातच ती नदीचा जोरदार प्रवाह पार करत दुसऱ्या काठावर पोहोचली. शास्त्रीजी पूर्णपणे भिजले आणि रागाने म्हणाले, मूर्ख बाई, हा काय वेडेपणा होता, बुडालो असतो तर. बाई मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या, शास्त्रीजी, कसे बुडालो असतो. तुम्ही सांगितलेला मंत्र माझ्याकडे होता. गेले 10 दिवस मी अशीच नदी ओलांडून येत जात आहे. शास्त्रीजी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे. ती बाई म्हणाली, या मंत्राने भवसागर पार करता येतो. असे तुम्हीच सांगितले होते. असे, पण मला तो पूर्ण मंत्र येत नव्हता. त्याचे अवघड शब्द आठवत नव्हते. मला फक्त ओम भूर्भुवः स्वाहा आठवले. म्हणून मला वाटले की भवसागर खूप मोठा असावा जो या मंत्राने पार करता येईल. त्यामुळे अर्ध्या मंत्राने छोटीशी नदी पार करता येणार नाही का. म्हणून मी एकाग्रतेने जप करत नदी सुरक्षितपणे पार केली. मग काय, मी अशा प्रकारे रोजचे 20 पैसे वाचवले आणि आज त्याच पैशातून तुमच्यासाठी माझ्या जेवण तयार केले. शास्त्रीजींचा राग आणि चिडचिड आता संपली होती. तिचे हे बोलणे ऐकून किंकर्तव्यमुग्धच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, माते, मी या मंत्राचा अगणित जप केला आणि त्याचा महिमा सांगितला, पण तुझ्या श्रद्धेपुढे सर्व काही व्यर्थ राहिले. ज्या भक्तिभावाने तू हा मंत्र जपलास त्या भावनेने मी तुला नमन करतो. तू धन्य आहेस, असे म्हणत त्यांनी त्या महिलेच्या चरणांना स्पर्श केला. महिलेला काहीच समजले नाही आणि ती तशीच उभी राहिली. शास्त्री मोठ्या भावनेने पुढे सरसावले. ते मागे वळून म्हणाले, आई, चल, मला खायला नको का, मला खूप भूक लागली आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक करा, शेअर
करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.